गोरगरिबांच्या धोरणाची रयतेच्या हक्काची मनामनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो, हो, हो. जनकल्याणार्थ आखले समान धोरण. काही भुसाळकरांनी तिथं वल्गना केलेल्या होत्या, परंतु त्यांच्या पक्षाची हालत संपूर्ण जळगावकरांनी एवढी केविलवाणी केली आहे की अगदी एक सुद्धा त्यांचा नगरसेवक निवडून आलेला नाही. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना या महायुतीने आपली विजय घौडदौड सुरू ठेवून संपूर्ण महाराष्ट्र काबीज केलेला आहे. अगदी मुंबई महापालिका जिथं पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल तिथंसुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने मोठे यश मिळवून बहुमत प्राप्त केलेलं आहे. आपल्या जवळच्या जळगाव महापालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही प्रचंड मताधिक्याने आलेली आहे. काही भुसाळकरांनी तिथं वल्गना केलेल्या होत्या, परंतु त्यांच्या पक्षाची हालत संपूर्ण जळगावकरांनी एवढी केविलवाणी केली आहे की अगदी एक सुद्धा त्यांचा नगरसेवक निवडून आलेला नाही. गिरीश भाऊंना निपटून घेऊ अशी भाषा करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि ह्या यशाचा निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व परिवार आनंद घेत आहे. असाच ही यशस्वी घौडदौड ही कायम या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि भाजपा शिवसेना सरकार हे लोक मिळवून आहे आणि जनतेचे काम करणार आहे हे पुनश्च देवाभाऊंनी सिद्ध केलेलं आहे. देशभरामध्ये मोदीजींचा डंका तसा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊंचा डंका हा सिद्ध झालेला. या संपूर्ण महाराष्ट्राच्या महापालिकेच्या 29 महापालिकांचा निकाल आज जाहीर झाला आणि पुनश्च एकदा महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या शहरातल्या नागरिकांनी आमचे नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्यावरती पूर्ण विश्वास दाखवून पूर्ण महापालिकामध्ये स्पष्ट बहुमतात 1-2 सोडली तर सर्व महापालिका आज भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्या आहे. आज जनता देशामध्ये आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्यावरती विश्वास ठेवू नये आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विश्वास ठेवते आहे. आज जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर आहे. यासह परत पुन्हा जनतेने दाखवून दिलं. आज राज्यामध्ये पुन्हा जनतेने दाखवून दिलं आहे भारतीय जनता पार्टीवर एक विश्वास ठेवून एक विकासाची जी पावती आहे ती जनतेने परत एक भारतीय जनता पार्टी व शिंदे सेना महायुतीला दिलेली आहे. आणि खरंच राज्यामध्ये 29 महानगरपालिकापैकी 26 महानगरपालिका आजच ह्या निश्चित यांचा महापौर भारतीय जनता पार्टीचा बनतो आहे. खरोखर लोकांनी एक विकासाकडे मतदान दिलेलं आहे. याचं नक्कीच भारतीय जनता पार्टी लक्षात घेणार आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महानगरपालिके निवडणूक होऊ घातल्या होत्या त्याच्यामध्ये भाजप शिवसेना महायुतीने प्रत्येक ठिकाणी चांगल्या जोरात खूप प्रमाणात महानगरपालिका ताब्यात घेतल्या. 1-2 सोडल्या तर टोटल महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना युतीचाच महापौर बनणार. ते महापौर बनणार असं की ह्या 4-5 वर्षात जे शिंदे साहेब फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात जे पूर्ण महानगरपालिकेमध्ये वार्डाचे कामे झाली आहे हे लोकांचे लक्षात घेऊन लोकांनी लक्षात घेऊन लोकांनी त्यावर विश्वास ठेवून याच्या जोरात अजून कामे होतील म्हणून महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांना आणि महापालिकेच्या महापौरला निवडून द्या. त्यांनी श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संसारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. करोला
लाख कोशिश वो हाथ न आएगा, ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा। किसी पिंजरे में कैद न होगा, ये तो खानदान शेर है। किसी पिंजरे में कैद न होगा, ये तो खानदान शेर है। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.